मागच्या 2 दिवसापासून उज्ज्वला थिटे पाटील या अनगर नगर परिषदेच्या निवडणूक कार्यालयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। आता बघूया पहिल्यांदा उज्ज्वला थिटे पाटील कोण आहेत, तर त्या मूळच्या अनगर गावच्याच आहेत। निवडणुकीच्या कारणावरून थिटे पाटील आणि माजी आमदार असलेले राजन पाटील यांच्यामध्ये काही वाद सुद्धा झाला होता। तो वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर थिटे पाटील यांना गाव सोडून जाण्याची वेळ आली। मात्र अनगर नगर परिषदेची निवडणूक लागल्यापासून आणि विशेषतः नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागल्यापासून थिटे पाटील लढणार का अशी सुद्धा चर्चा होती। त्या पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आणि 2 दिवसापासून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला। मात्र तिथे जाताना त्यांना वारंवार अडचणी येत होत्या। अखेर त्यांनी अर्ज भरलेला आहे। अनगरला जाण्याला 4 ते 5 मार्ग आहेत। वाफळे मार्ग, देवडी मार्ग आणि हिवरे मार्ग, यावली मार्ग आणि नरखेड मार्ग जर म्हणलं तर भोपले या गावावरून प्रत्येक ठिकाणी माझ्या 18 पगड जाती धर्माच्या बांधवांना, महिलांना उभं केले गेलेलं आहे। त्यांना तिथे 6 दिवस झालं बसवून ठेवलं गेलेलं आहे। त्यांचा रोजगार त्यांना दिला जातोय, पण 2 मिनिट लक्षात घ्या, प्रत्येक शेतकऱ्याच्या मध्ये त्या माऊली कामाला जात होते। प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाचं आज नुकसान होते। कारण का उभं केलंय, कशासाठी हे सगळं? हे फक्त अनगर नगर पंचायत बिनविरोध होऊ नये म्हणून हा पूर्णपणे त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे। शासन अनगरमध्ये जाऊन थांबले आणि इथं मी तशीच आहे। आज राज्याच्या गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मला फक्त हाच प्रतिप्रश्न करायचा आहे की तुम्ही लाडकी बहीण म्हणून योजना आणलेली आहे, पण ही लाडकी बहीण आज मरणाच्या दारात आहे। तिला काय निवडणूक लढण्याचा अधिकार नाहीये का? ती आज तिथं फॉर्म भरायला गेली असता राजन पाटील नव्यानं तुमच्या पक्षामध्ये त्यांची नियुक्ती तुम्ही करून घेतलेली आहे। ते जर एका विधवा महिलेवर एवढा अन्याय करत असतील, अहो बिनविरोधच करायचे ना तुम्हाला। असंही ते छाननीमध्ये बादच होणार आहे, तर कायदेशीररित्या त्याला येऊ द्या ना तिथं। मात्र यामध्ये सुद्धा खरं तर अनेक प्रकारचं राजकारण समोर आलं। असं म्हटलं जातं की विधानसभा निवडणुकीच्या वेळी थिटे पाटील यांनीच राजन पाटील यांच्यावरती अनेक आरोप केलेले होते। त्याचा राजकीय उपयोग जो आहे तो पाटलांच्या विरोधकांनी केला आणि पाटलांचे समर्थक असलेले यशवंत माने यांचा पराभव झाला आणि त्याचाच कुठेतरी राग हा राजन पाटील यांच्या मनामध्ये आहे। त्यातच त्यांच्या सुनबाई असलेल्या प्राजक्त अजिंक्य राणा पाटील यांनी भाजपकडनं अर्ज भरलेला होता। नुकतेच पाटील भाजपमध्ये गेलेले आहे, त्यामुळे स्वतःच्या गावची निवडणूक तर भाजपला म्हणजे जिंकून द्यायचीच आणि घरातल्या महिलेचा प्रवेश करायचा यावरती ते ठाम होते। मात्र त्यांचे हे सगळे मनसुबे जे आहेत ते उज्ज्वला थिटे पाटील जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत त्यांनी निवडणुकीमध्ये अर्ज भरून एक प्रकारे धुळीस मिळवले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि या सगळ्यावरती आता राजकारण पेटताना दिसतंय। खरं तर गाव छोटं आहे, पण राजकीय चर्चा ज्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। राजन पाटील आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणतात की अनगरची निवडणूक जी आहे ती अनेक काळ बिनविरोध होत होती, मात्र आपलं राहिलं आहे ते सगळं जाईल, त्यामुळेच या मंडळींनी निवडणूक लावली।